आता हा जो शिष्य आहे त्याने आभासाच्या 7 अवस्था ऐकल्या आणि आभासाच्या 7 अवस्थेमध्ये पाचव्या अवस्थेमध्ये त्याला कोणत्याही पदार्थाचं अपरोक्ष ज्ञान होतं 7व्या अवस्थेमध्ये. तसं या ठिकाणी चिदाभासाला मी ब्रह्म आहे असं 5व्या अवस्थेत ज्ञान होण्याला हरकत नाही. पुन्हा त्या चिदाभासाला मी ब्रह्म आहे हे झालेलं ज्ञान हे प्रमाणभूत आहे, प्रमाणापासून उत्पन्न झालेलं आहे, ते प्रामाणिक आहे असं तो सांगतो. आणि त्या आभासाला मी ब्रह्म आहे ज्ञान प्रामाणिक का, तर या ठिकाणी त्या आभासाचं ब्रह्माशी होणारं जे ऐक्य आहे ते कोणतं ऐक्य आहे, बाद समानाधिकरण आणि त्याचं ऐक्य होतं. अहम या शब्दाचे 2 अर्थ आहे, एक कुटस्थ आणि एक चिदाभास. त्यापैकी चिदाभासाचं ब्रह्माशी होणारं ऐक्य हे बाद समानाधिकरणाने आहे आणि कुटस्थाचं ब्रह्माशी होणारं ऐक्य हे मुख्य समानाधिकरणाने आहे. ही गोष्ट कळल्यानंतर तो म्हणतो की अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान मला व्हावं, तेव्हा त्या ब्रह्मज्ञानाची रीती मला समजावून सांगा. तर त्यावेळेला त्याला सांगतात की ब्रह्मज्ञानाची रीती सांगण्यापूर्वी तुला बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगतो. आता बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती कशी आहे, तर बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगतात की अंतःकरणवृत्ती नेत्रादी इंद्रियाद्वारा बाहेर निघून अंतःकरणाचा परिणाम म्हणजे अंतःकरणाची वृत्ती. आता ती अंतःकरणाची वृत्ती बाहेर घटादी पदार्थांपर्यंत जाण्यासाठी तिला द्वार पाहिजे आणि ते द्वार कोणतं आहे, नेत्रेंद्रिय इत्यादी. म्हणजे ही पंचज्ञानेंद्रिये कधी अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा जाईल, कधी स्पर्शनेंद्रियाद्वारा जाईल, कधी श्रवणेंद्रियाद्वारा जाईल. तर अशा प्रकाराने अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रिय आदीच्या द्वारा बाहेर जाऊन घटापर्यंत जाते. घटादी देशापर्यंत गेल्यानंतर मुशीमध्ये ओतलेला सोन्याचा रस जसा मुशीच्या आकाराचा होतो, मुशी एक जर आपण मृत्तिकेचं किंवा धातूचं पात्र घेतलं आणि त्याच्यामध्ये सोनं वितळवून जर टाकलं तर त्या सोन्याला त्या सोन्याच्या रसाला ज्याप्रमाणे जो आकार त्या मुशीचा असतो तोच आकार त्या सुवर्णाच्या रसाला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे वृत्ती घटाकार होते. वृत्ती जेव्हा नेत्रेंद्रियाच्या द्वारा अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा घटादी देशापर्यंत जाते, अर्थात त्या घटाचाच आकार त्या वृत्तीला प्राप्त होतो, त्याला म्हणतात की वृत्ती घटाकार होते. अंतःकरणाची कोणतीही वृत्ती आभाससहित असते. आता अंतःकरणामध्ये अंतःकरण जिथं जिथं आहे, अंतःकरण हे काय आहे की पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून बनलेला आहे, त्यामुळे ते स्वच्छ आहे. मग अंतःकरणाची वृत्ती हा अंतःकरणाचा परिणाम आहे, अर्थात उपादानाच्या समान स्वभावाने अन्यथा रूप तो त्याचा परिणाम. तो अंतःकरणाचा परिणाम रूप असणारी जी वृत्ती आहे ती वृत्तीसुद्धा कशी आहे, स्वच्छ आहे. म्हणजे जिथं जिथं अंतःकरण वृत्ती त्या ठिकाणी आभास हा असणारच. म्हणजे अंतःकरण वृत्तीमध्येही आभास असतो किंवा वृत्ती ही काय असते, आभासासहित असते. कारण अंतःकरण स्वच्छ आहे म्हणून त्याची वृत्तीही स्वच्छ आहे. याकरिता तिच्यातही आभास असतोच. जिथं जिथं अंतःकरण वृत्ती त्या ठिकाणी आभास असतोच. घटादी विषय अविद्येच्या तमोगुणाचे कार्य आहेत म्हणून स्वरूपाने जड आहेत. आता हे जे घटादी विषय आहेत म्हणजे कोणते घट पट कोणता विषय जरी आपण घेतला तरी हे कसे आहेत, तमोगुणाचे कार्य आहेत. अंतःकरणाची वृत्ती हे कशाचं कार्य आहे, सत्वगुणाचं कार्य आहे, म्हणून ती स्वच्छ आहे, म्हणून ती आभासाचं ग्रहण करते. आणि घटादी जे पदार्थ आहेत तर ते तमोगुणाचे कार्य आहेत. घटादी पदार्थ हे मृत्तिका आहे की नाही, पृथ्वीभूताचे विकार आहेत, अर्थात ते जड आहेत, तमोगुणाचे कार्य आहेत म्हणून स्वरूपाने जड आहेत. जड कशाला म्हणतात, ज्याला स्वतःचंही ज्ञान नसतं आणि इतराचंही ठिकाणी अज्ञान याचा काही विशेष होत नाही ना. हां, घटादी पदार्थ म्हणजे घट पट इत्यादी जे सगळे पदार्थ आहेत तर ते तमोगुणाचं कार्य आहे म्हणून त्यांच्या ठिकाणी अज्ञानही आहे आणि आवरणही आहे. आता शिष्य म्हणतो, अहो अज्ञान आणि त्याचे आवरण
ही त्या पदार्थाधिष्ठान चैतन्याश्रित असून त्या चैतन्यासच आवरण करते असे मागे सांगितले आहे. आणि आता घटादी जड पदार्थांचे ठिकाणीच अज्ञान आणि आवरण आहेत असे कसे सांगता हे कसे? आता बघा शिष्याने कशी शंका विचारली. तो काय म्हणतो, आता तुम्ही असं विधान केलं गुरुजींनी, घटाधिक पदार्थ हे तमोगुणाचे कार्य असल्यामुळं ते पदार्थांच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि आवरण आहे. म्हणजे घटाच्या ठिकाणी अज्ञान पण आहे आणि आवरण पण आहे. पण पाठीमागं तुम्ही सांगितलं होतं की हे अज्ञान आणि आवरण, बरोबर आहे ना, किंवा अज्ञानकृत आवरण हे जड जडाला कधी अधिष्ठान होत नाही किंवा जड जडाला कधी आश्रय होत नाही, जड जडाला कधीही कारण होत नाही. मग आता या ठिकाणी घटही कसं आहे जड आणि अज्ञान आणि अज्ञानकृत आवरणही कसं आहे जड. मग अज्ञान आणि आवरण हे जड असणाऱ्या घटाच्या आश्रयाने राहीलच कसं? अशा प्रकारची शंका आहे. तुम्ही पाठीमागे सांगितलं होतं की ज्यावेळेला रज्जूवर सर्प भासला त्यावेळेला तुम्ही काय सांगितलं होतं, रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आहे. आणि सर्पज्ञान काय हे सांगितलं होतं, अंतःकरणोपहित चैतन्याच्या कुटस्थ चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असं तुम्हीच सांगितलं होतं. कारण अधिष्ठान काय असलं पाहिजे, चेतनच असलं पाहिजे असं तुम्ही आग्रहाने मागं सांगितलं. आणि आता काय सांगता, अज्ञान आणि आवरण कोणाच्या आश्रयाने राहतात, घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण आहे असं सांगता हे कसं? पाठीमागे तर सांगितलं की आश्रय कोण असलं पाहिजे, अधिष्ठान, ह्या अज्ञान आणि आवरणाचं अधिष्ठान कोण आहे, चैतन्यच आहे असं सांगता. आणि इथं तर सरळ काय सांगता, अज्ञान आणि आवरण घटाच्या आश्रयाने राहतं, म्हणजे जडाच्या आश्रयाने राहतं असं होतं. म्हणजे पूर्वी तुम्ही जो प्रतिपादन केलेला सिद्धांत, त्या सिद्धांताच्या विरोधी तुम्ही प्रतिपादन केल्यासारखं होत नाही का? अर्थात होतं. ठीक आहे ना, काय अवघड नाही नाही लक्षात. अहो अज्ञान आणि आवरण, म्हणजे शिष्य म्हणतो, अहो अज्ञान आणि आवरण, त्याचे आवरण ही त्या पदार्थाधिष्ठान चैतन्याश्रित असून त्या चैतन्यासच आवरण करते असे मागे सांगितले आहे. आणि आता घटादी जड पदार्थाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण आहेत असे सांगता हे कसे? श्रीगुरू म्हणतात, याचे उत्तर सांगण्याच्या पूर्वी तुला असे विचारतो की मागे आभासाच्या 7 अवस्था सांगतेवेळी आभासाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण या 2 अवस्था सांगितल्या होत्या, त्यावेळी तू ही शंका का केली नाहीस? हां, आता त्याला उत्तर देतात. वास्तविक आभासाचे जेव्हा 7 अवस्था सांगितल्या त्यावेळेला आभासाची पहिली अवस्था कोणती सांगितली होती, अज्ञान. आणि नंतर ते अज्ञान काय करतं, आवरण. पहिली 7 अवस्था कोणत्या सांगितल्या, अज्ञान, नंतर आवरण, नंतर विक्षेप, नंतर परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, बरोबर आहे ना, अपरोक्ष ज्ञान, नंतर शोकनाश आणि आनंदावाप्ती, अशा 7 अवस्था सांगितल्या. त्यावेळेला तुला सांगताना हे सांगितलं होतं की नाही, आभासाची अवस्था सांगतो, तर आभासाच्या 7 अवस्थेमध्ये अज्ञान आणि आवरण कोणाच्या ठिकाणी राहतं, आभासाच्या ठिकाणी राहतं. मग त्यावेळेला तू ही शंका करायला पाहिजे होती ना, ऐके नाही, मूळ कुटस्थ चैतन्याच्या आश्रयाने राहायला पाहिजे, आभासाच्या आश्रयाने कशा राहील, जडजडाला अधिष्ठान होईलच कसं, असं तिथं विचारायला पाहिजे होतं, ऐके नाही. आभासाच्या 7 अवस्था जेव्हा सांगितल्या त्यावेळेला ह्या आभासाच्या आश्रयाने अज्ञान आणि आवरण कसं राहील, अज्ञान आणि आवरण ह्या आभासाच्या अवस्थात कशा, असं तू त्या ठिकाणी विचारायला पाहिजे होतं. त्या ठिकाणी विचारलं नाही. आता खरं तू ही शंका विचारायलाच नको होती असा त्याच्यातला भाव आहे. स्वामी महाराज सांगायचे की आजी गोष्ट सांगायला लागली नातवाला की घोडा, मी तरुण असताना आमच्या घरी अत्यंत मोठा घोडा होता आणि त्याला 2 शिंगं होती. मग तो नातू ऐकत राहिला. बरं, पुढं काय, तर त्यांनी सांगितलं ते घोड्याची शिंगं अत्यंत तीक्ष्ण होती. तो घोडा आकाश उडाला तर त्याची शिंगं आकाशाला लागली. नंतर त्यांनी सांगितलं बरं पुढं, तर त्यांनी सांगितलं पुढं आकाशातून भळभळ रक्त गळायला लागलं. त्यांनी सांगितलं आजी आकाशातून भळभळ रक्त गळलंच कसं? त्यांनी सांगितलं आकाशात घोडा उडाला हे कसं कबूल केलं, आहे की नाही, घोड्याला शिंगं होती हे कसं कबूल केलं? मग आता तसंच भळभळ रक्तही गळायला लागलं. तसं या ठिकाणी तू जेव्हा मी आभासाच्या अज्ञान आणि आवरण या अवस्था, आभासाच्या 7 अवस्था सांगताना अज्ञान आणि आवरण ह्या अवस्था सांगितल्या, त्याच वेळेला ही शंका तू का बरं केली नाही असं श्रीगुरू त्याला म्हणतात.
याचे उत्तर मी तुला याचा उत्तर सांगायचं नाही असं सांगतात, पण ही जी जागृती तुला आत्ता आली, ही जागृती कधी यायला पाहिजे होती? त्याच वेळेला यायला पाहिजे होती. याचं उत्तर सांगायचं नाही असं नाही, पण उत्तर सांगण्याच्या पूर्वी त्याला सहज सूचक प्रश्न विचारतात की याचे उत्तर सांगण्याच्या पूर्वी तुला असे विचारतो की मागे आभासाच्या 7 अवस्था सांगतेवेळी आभासाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण या 2 अवस्था सांगितल्या होत्या, त्यावेळी तू ही शंका का केली नाहीस? त्यावेळी मला असे वाटले, आता तो शिष्य सांगतो, त्यावेळी मला असे वाटले की कुटस्थाश्रित असलेले अज्ञान आणि आवरण यांचा अभिमान आभास आपल्या ठिकाणी धरतो. वास्तविक अज्ञान आणि आवरण कुटस्थ चैतन्याश्रितच आहेत. आभास चेतन आहे, म्हणून त्यास कुटस्थाश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. पण घट जड असल्यामुळे त्यास अभिमान होणे शक्य नाही, म्हणून आता शंका आली. बघा, चांगलं समजून घ्या. या पुढचा जो ग्रंथ आहे ना, हा 4था तरंग संपेपर्यंत तर आपण बारकाईनं समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा. जितका जास्तीत जास्त प्रत्येक पदाचा वाक्याचा अर्थ आपल्याला एकदम समोर दिसेल एवढा प्रयत्न करायचा. म्हणजे पुढचं 5वा आणि 6वा तरंग आपण सहज हसत खेळत त्याचं चिंतन करू शकतो. पण याच्यातली परिभाषा, याच्यातली शब्दाची शक्ती, हे सगळं चांगलं आता हे जे काही 4-8 दिवस हा तरंग चालेल तर बारकाईनं जाणण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी. जरी पूर्वीचा कोणता विषय समजला नसेल तरी वेदांताचं तात्पर्य हे इथून पुढच्या 4थ्या तरंगाच्या विषयात सगळं समजून जाईल. अगदी कोणी एकही पाठ जरी पूर्वी ऐकलेला नसेल, एकदम नवीन असेल तरीसुद्धा त्याच्या लक्षात येईल. फक्त इथं मात्र त्यांनी चित्ताची एकाग्रता केली पाहिजे. तर आता तो काय शिष्य काय म्हणतो बघा. शिष्य म्हणतो की त्यावेळी मी शंका केली नाही की अज्ञान आणि आवरण ह्या चिदाभासाच्या अवस्था सांगत असताना ह्या अवस्था चिदाभासाच्या कशा असतील असे शंका तू करायला पाहिजे होती. तो म्हणतो बरोबर आहे गुरुजी, मी त्यावेळेला शंका केली नाही. पण शंका का केली नाही? त्यावेळेला मला काय वाटलं? शंका न करण्यालाही कारण आहे, मी केलीच असती. मला तुम्ही काय कमी बुद्धिमान समजलं का? ज्या वेळेला योग्य वेळ येते त्यावेळेला मी शंका केल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेला शंका केली नाही याचंसुद्धा काहीतरी कारण आहे. काय कारण आहे तर ते तुम्हाला मी सांगतो. शिष्य म्हणतो त्यावेळी मला असे वाटले की कुटस्थाश्रित असलेले अज्ञान आणि आवरण यांचा अभिमान आभास आपल्या ठिकाणी धरतो. म्हणजे त्यावेळेला मला हे चांगलं माहीत होतं की अज्ञान आणि आवरण हे कधीही जडाच्या आश्रयाने राहू शकणार नाही, चिदाभासाच्या आश्रयाने राहू शकणार नाही अशी मी तुम्हाला शंका केली असती. न करण्याचं कारण काय? त्यावेळेला मला काय वाटलं की अज्ञान आणि आवरण ही कोणाच्या आश्रयाने राहतात? कुटस्थ चैतन्याच्याच आश्रित असतात असं मला त्यावेळेला वाटलं. तुमचा म्हणण्याचा भाव मी असा समजला की तुम्ही जेव्हा म्हटले की चिदाभासाच्या अज्ञान आणि आवरण या अवस्था, त्यावेळेला मी मनामध्ये असा अर्थ धारण केला की या ठिकाणी गुरुजींच्या म्हणण्याचं तात्पर्य असे का कुटस्थ चैतन्याच्या आश्रित असणारं जे आपलं कुटस्थ चैतन्याच्या आश्रितच हे अज्ञान आणि आवरण राहतं. कारण कोणत्याही पदार्थाला आश्रय हा काय असला पाहिजे? चेतनच असला पाहिजे. तेव्हा कुटस्थ चैतन्याच्या आश्रयानेच हे अज्ञान आणि आवरण राहिलं. परंतु झालं काय की त्या अज्ञान आणि आवरणाचा अभिमान कोणी धारण केला? चिदाभासाने धारण केला. असंच तुम्हाला म्हणजे तुमचा म्हणण्याचा अभिप्राय आहे असं मी मनात समजलो आणि त्यामुळं शंका केली नाही. बरं, आणखीन असं तुम्ही म्हणाल की मग चिदाभास त्याचा अभिमान तरी कसं काय धारण करील? तो जड आहे ना, जड पदार्थ कसा काय त्या अज्ञान आणि आवरणाचा अभिमान धारण करील? तर त्याचे कारण आहे तो चिदाभास जो आहे ना, तो चिदाभास जड आहे असं मला वाटलं नाही. मला काय वाटलं चिदाभास हा कोणाचा आहे? कुटस्थाचा आहे की नाही? तर कुटस्थ कसं आहे? चैतन्य. मग त्याचं प्रतिबिंबसुद्धा काय आहे? चेतनच आहे असं मला त्यावेळेला वाटलं. वास्तविक अज्ञान आणि आवरण कुटस्थ चैतन्याश्रितच आहेत. खरं जर पाहिलं तर अज्ञान आणि आवरण कोणाच्या आश्रयाने? कुटस्थ चैतन्याच्याच आश्रयाने आहेत. आभास चेतन आहे, परंतु जो आभासाने त्याचा अभिमान धारण केला ना, अज्ञान आणि आवरण कुटस्थ चैतन्याच्या आश्रित आहे, पण अभिमान कोणी धारण केला? तो आभासाने धारण केला. आभास तरी कसं काय धारण केलं? कारण आभाससुद्धा काय आहे? चेतन आहे. वास्तविक अज्ञान आणि आवरण कुटस्थ चैतन्याश्रितच आहेत. आभास चेतन आहे, म्हणून त्यास कुटस्थाश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. एक मूळ कुटस्थ चैतन्य हे चेतन आहे आणि दुसरं चेतन कोणतं आहे? चिदाभास हे एक चेतन आहे. तेव्हा कुटस्थ चैतन्याच्या आश्रयाने असणाऱ्या अज्ञान आणि आवरणाचा अभिमान कोणी
चिदाभासाने धारण करणं संभवनीय आहे, शक्य आहे. का तर चिदाभाससुद्धा काय आहे, चेतन आहे म्हणून. पण घट जड असल्यामुळे त्यास अभिमान होणे शक्य नाही, म्हणून आता शंका आली. पण आता अज्ञान आणि आवरण अवस्था जेव्हा चिदाभासाच्या सांगितलं तेव्हा ती गोष्ट मी कळून घेतली आहे किंवा ती गोष्ट पटण्यासारखी आहे. परंतु ह्याच अवस्था अज्ञान आणि आवरण जेव्हा तुम्ही चिदाभासावर लादण्याऐवजी आता कुठं लादायला लागले, घटावर. तर घट हा जड आहे आणि त्याला स्वतःचंच ज्ञान नाही, आहे की नाही, इतरांचंही ज्ञान नाही. तर हा घटाच्या ठिकाणी अज्ञान किंवा आवरणाचा अभिमान घटाला होणं शक्य नाही. म्हणून अज्ञान आणि आवरण ह्या घटाच्या अवस्था आहे किंवा घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण राहतं असं म्हणणं शक्य नाही, कारण घट जड आहे. आता मला शंका का आली, घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण आहे अशा प्रकारची शंका का आली, तर घट जड आहे म्हणून आली. त्यावेळेला का आली नाही, तर त्याचं कारण चिदाभास हा चेतन आहे म्हणून आली नाही. असं तो काय करतो, आपल्या श्रीगुरूंना पूर्वी शंका का केली नाही याची कारणमीमांसा किंवा याचं समर्थन करतो. ठीक आहे ना. घट जड असल्यामुळे त्यास अभिमान होणे शक्य नाही. घट कसा आहे, जड, मग त्याला अभिमान होईल का अज्ञानाचा किंवा आवरणाचा? अभिमान घटाला होणं शक्य नाही, म्हणून आता शंका आली. आता सांगतात, आता श्रीगुरू त्याचं उत्तर देतात. श्रीगुरू सांगतात, अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे, आभास किंवा घटादी पदार्थ नाहीत, कारण ते अज्ञानाचे कार्य आहेत. जे कार्य असते ते त्याचा आश्रय होत नाही. ज्या मातीचा घट कार्य असतो त्याच मातीस तो घट आश्रय होत नाही. म्हणून अज्ञानाचा आश्रय आणि विषय हे दोन्ही चैतन्यच आहे. चैतन्याचे सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणे हेच अज्ञानाचे चैतन्याच्या ठिकाणचे आवरण. ते आवरण घटादी जड वस्तूंचे ठिकाणी असण्याची जरुरी नाही, कारण जड वस्तू स्वभावतःच आवृत्त म्हणजे ज्ञानशून्य आहेत. ज्याप्रमाणे एखादी गुप्त गोष्ट कोणी बोलेल म्हणून त्याचे तोंड बांधणे योग्य आहे, मुक्याचे तोंड बांधण्याची जरुरी नाही, त्याप्रमाणे घटाचे ठिकाणी अज्ञान आणि आवरण असण्याची जरुरी नाही. हे सर्व खरे, परंतु चैतन्याश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करून आवश्यकता नसताही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपतः जड पदार्थाचेही आवरण करते. दीपप्रकाशावर आवरण घातल्या असता त्या दीपप्रकाशाने भासणाऱ्या दुसऱ्या अप्रकाशित वस्तूवरही निरपेक्ष आवरण पडते असा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याप्रमाणे चैतन्याश्रित अज्ञान चैतन्यास आवरण करून त्या चैतन्याश्रित असणाऱ्या घटादी जड वस्तूसही आवरण करते. म्हणून घटाश्रित अज्ञान व तत्कृत आवरण आहे असे सांगितले. असो, अज्ञानाने आवरण केलेला घट त्यास आभासासहित अंतःकरणाची वृत्ती व्यापते. त्यात जो वृत्यांश आहे तो घटावरील अज्ञानाचे आवरण दूर करतो आणि त्या वृत्तीत असणारा आभास घटादी जड पदार्थांचे ज्ञान करून देतो. याचा स्पष्ट अर्थ असा की आभास म्हणजे अधिष्ठान चैतन्याच्या अंतःकरणात झालेले विशेष ज्ञान. ते ज्ञान अंतःकरण वृत्तीबरोबर घटापर्यंत जाते आणि जेव्हा अंतःकरण वृत्ती आवरण दूर करून घटाकार होते तेव्हा त्या वृत्तीतील विशेष ज्ञानही घटाकार होते, म्हणजे त्या ज्ञानासच घटाचा आकार प्राप्त होतो. यालाच आभास घटाचे प्रकाशन करतो असे म्हणतात. या रीतीने बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी वृत्ती व आभास या दोघांचे व्याप्तीची जरुरी असते. यास उदाहरण असे अंधारात मृत्तिकेच्या पात्राखाली एखादी जड वस्तू आच्छादन करून ठेवली असून आपणास तिचे ज्ञान करून घ्यावयाचे आहे, तेव्हा आपण प्रथम काठीने मृत्तिकेचे आच्छादन फोडतो, मग हातातील दिव्याने त्या वस्तूचे ज्ञान होते. या दृष्टांतात त्या जड वस्तूचे ज्ञान होण्यास दंड व दीप या दोहोंचाही उपयोग होतो. येथे दंडस्थानी अंतःकरणवृत्ती आणि दीपस्थानी वृत्तीतील आभास समजावा. त्याप्रमाणे घटादी ज्ञानाचे वेळी आवरणनाशार्थ वृत्यांशाचा उपयोग आणि घटादिकांचे ज्ञानार्थ आभास अंशाचा उपयोग आहे.
वृत्ती स्वतः जड आहे, मग ती दुसऱ्याचे ज्ञान कसे करून देईल? म्हणून अज्ञानाच्या आवरणाचा नाश करणे एवढाच तिचा उपयोग आहे. आणि आभास स्वतः प्रकाशरूप आहे, म्हणून घटादी पदार्थांचे ज्ञान होण्यास त्याचा उपयोग आहे. ही जशी नेत्रेंद्रियाने रूपज्ञानाच्या प्रत्यक्षाची रीती सांगितली, तशीच शब्दादी विषयाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीती समजावी. अंतःकरणवृत्ती आणि विषय यांचे एकदेश स्थितत्व म्हणजे ऐक्य होणे हेच प्रत्यक्ष ज्ञानाचे कारण आहे. प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष. अंतःकरणवृत्ती बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते, त्यावेळी त्या घटादी विषयांचे ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे. हा घट आहे हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे, आणि घट आहे हे परोक्ष ज्ञान आहे. आता बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगत असताना ज्या वेळेला वृत्ती घटाकार होते आणि वृत्तीमध्ये असणारा जो चिदाभास तो त्या पदार्थाचं घटादी पदार्थांचं ज्ञान करून देतो असं सांगितलं. वृत्ती घटाकार होते म्हणजे जसं सुवर्णाचा रस मुशीमध्ये ओतला तर त्या रसाला जसा त्या मुशीचा आकार येतो, तशी अंतःकरणाची वृत्ती नेत्रादी इंद्रियांच्याद्वारा घटादी देशापर्यंत पोचली की ती वृत्ती त्या घटाच्या आकाराची होते. आणि जिथं जिथं वृत्ती तिथं तिथं आभास असतो असं आतापर्यंत त्यांनी विवेचन केलं. आणि हे जे ज्ञान होतं हे अंतःकरण वृत्तीलाच ती ज्ञानं होतात. म्हणजे अंतःकरण वृत्तीमध्ये असणारा जो चिदाभास तो चिदाभासच त्या पदार्थांचं ज्ञान करून देतो. हे सगळं सांगण्याच्या अगोदर त्यांना ह्या बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगण्यापूर्वी त्यांना आपल्या सिद्धांताची इमारत स्पष्टीकरणाच्या द्वारा कशी उभी करतात ते चांगलं पहा. की या ठिकाणी ते म्हणतात घटादी पदार्थ जे आहेत तर ते जड आहेत, तर त्या घटादी पदार्थांच्या घटादिकांच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण आहेत असं म्हटल्याबरोबर याला सहन झालं नाही, कारण घटादी पदार्थ जड आहे, ते जडाला कधीही आश्रय होत नाही अशी त्यांनी शंका केली. बरोबर ना? ते कधीही त्याला जडाला आश्रय होत नाही. मग ते म्हणे असं जर आहे तर अज्ञान आणि आवरण चिदाभासाच्या अवस्था सांगितल्या त्यावेळेला तू कसं ऐकून घेतलं? तो म्हणतो की त्यावेळेला मला असं वाटलं की चिदाभास हा काय आहे, चैतन्याचा आहे, कुटस्थाचा आहे, आणि त्यामुळं तो चेतन आहे. आणि चेतन असल्यामुळं वास्तविक अज्ञान आणि आवरण कुटस्थ चैतन्याच्याच आश्रित राहतं असं मला वाटलं. परंतु चिदाभास हा त्याचा अभिमान धारण करतो, कारण चिदाभास चेतन आहे, त्यामुळं त्यावेळेला मला त्याच्याविषयी शंका आली नाही. परंतु तुम्ही आता काय सांगितलं का घटाच्या आश्रित अज्ञान आणि आवरण राहतं, जडाला कसा आश्रय होईल, म्हणून मी आता शंका केली असं तो जेव्हा समर्थन करतो तेव्हा आता श्रीगुरू त्याला स्पष्टीकरण सांगतात. कसं ते बघा. श्रीगुरू म्हणतात अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे. अज्ञान जड आहे, त्यामुळे त्या जड अज्ञानाचा आश्रय हा दुसरा कोणताही जड पदार्थ होऊ शकत नाही. अज्ञान स्वतःचा आश्रय होऊ शकत नाही. इतर अज्ञानाचं कार्य असणारे जड पदार्थ हे देखील त्याचा आश्रय होऊ शकणार नाही. मग अज्ञानाचा आश्रयच मानायचं झाला तर अज्ञानाचा आश्रय काय मानलं पाहिजे? चैतन्यच मानलं पाहिजे. अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे. ह्या खिडक्या पंखाला अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे. आभास किंवा घटादी पदार्थ नाहीत. आभास जो आहे तो या अज्ञानाचा आश्रय होऊ शकत नाही, आणि घटादी जड पदार्थ हे सुद्धा अज्ञानाचा आश्रय होऊ शकणार नाहीत, कारण ते अज्ञानाचे कार्य आहे. आभास जरी असला तरी आभाससुद्धा काय आहे? अज्ञान कार्यच आहे. आणि घटादी पदार्थसुद्धा काय आहे? अज्ञानाचंच कार्य असल्यामुळं ते आभास किंवा घटादी पदार्थ हे त्या अज्ञानाचा आश्रय होऊ शकणार नाही, कारण ते अज्ञानाचे कार्य आहे. ज्याचे कार्य असते ते त्याचा आश्रय होत नाही. आता हा एक सिद्धांत सांगितला. जो पदार्थ ज्याचा कार्य असतो, समजा मृत्तिका आहे की नाही, मृत्तिका हे कारण आहे आणि घट काय आहे? त्याचं कार्य आहे. मग घट हा मृत्तिकेला आश्रय होईल का? ज्याचं कार्य असतं ते त्याला आश्रय होऊ शकत नाही, असं काय हे वेदांताने अकाट्य सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे. त्याचं कोणी खंडन करू शकत नाही. ज्याचं कार्य असतं ते त्याला कधीही आश्रय होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मृत्तिकेचं कार्य कोण आहे? घट. मग घट हे कार्य मृत्तिकेला कधी आश्रय होईल का? नाही. सिद्धांत कोणता? ज्याचं कार्य असतं ते त्याला आश्रय होऊ शकत नाही. आधार कारण ते अज्ञानाचे कार्य आहे. ते ज्याचे कार्य असते ते त्याचा आश्रय होत नाही. ज्या मातीचा घट कार्य असतो त्याच मातीस तो घट आश्रय होत नाही. म्हणून अज्ञानाचा आश्रय आणि विषय दोन्ही चैतन्यच आहे. म्हणजे अज्ञान कशावर राहतं?
अज्ञानाचा आश्रय कोण आहे? चैतन्य. आणि अज्ञानाचा विषय काय? इथं विषय करणं याचा अर्थ काय? काल आपण विषय करणं याचा अर्थ काय केला? जाणणं, बरोबर ना? आणि इथं विषय करणं याचा अर्थ काय आहे? आच्छादन करणं. म्हणजे अज्ञान जे ना, अज्ञानाचा आश्रय आणि विषय ही दोन्ही चैतन्यच आहे. म्हणजे अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? आणि विषय कोणाला करतं? विषय करतं म्हणजे काय करतं? आच्छादित करतं, आवृत्त करतं, झाकून टाकतं. मग अज्ञान हे चैतन्याच्याच आश्रयाने राहतं आणि चैतन्यालाच आच्छादित करतं. याला उदाहरण कोणतं आहे का आपल्याला एखादं? पाण्याचं आहे की नाही? पाणी हे शेवाळाच्या आश्रयानेच राहतं आणि शेवाळाला आच्छादित करतं, आहे की नाही? हां, नाही काय? तर शेवाळ हे पाण्याच्या आश्रयाने राहतं आणि पाण्यालाच आच्छादित करतं. तसं अज्ञान हे चैतन्याच्याच आश्रयाने राहतं आणि चैतन्यालाच आच्छादित करतं. हे असो डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्याचे नगिळी. जे काही माऊली विचारतात हे डोळ्यातलंच पाणी आहे की नाही? आता आजकाल लोकांना त्याला काय म्हणतात? मोतीबिंदू किंवा काचबिंदू, पडदा असं त्याला म्हणतात. तर त्या ठिकाणी कॅट्रॅक्ट म्हणतात त्याला. तर डोळ्यातलंच पाणी गोठतं आणि ते काय करतं? डोळ्यालाच पुन्हा डोळ्याच्याच आश्रयाने ते पाणी निर्माण झालं. ते पाणी गोठलं आणि त्यांनी काय केलं? डोळ्यालाच पडदा निर्माण केला. हे असो डोळाची पडळरेचे. आणि त्यांनी वास्तविक डोळा पाहणार आहे, पण देखणे पण डोळ्याचं देखणे पण पाहणे पण नगिळी. जे काही त्यांनी गिळून नाही टाकलं का? टाकलं, आहे की नाही? का टाकलं की नाही? डोळ्याला दिसून देतो का? नाही. तसं ज्याच्या आश्रयाने हे नाथ महाराजांचं एक भारूड आहे, काय माझ्याच आश्रयावर ही राहिली आणि हिनं काय केलं? मला झाकून टाकलं. म्हणजे कुठंच आपलं चैतन्याच्या आश्रितच हे अज्ञान राहतं आणि ते अज्ञान काय करतं? पुन्हा चैतन्यालाच विषय करतं किंवा आच्छादित करतं असं सांगतं. ज्या मातीचा घट कार्य असतो त्याच मातीस तो घट आश्रय होत नाही. म्हणून अज्ञानाचा आश्रय आणि विषय हे दोन्ही चैतन्यच आहे. अज्ञानाचा आश्रयही चैतन्य आणि विषयही चैतन्य. चैतन्याचे सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणे हेच अज्ञानाचे चैतन्याच्या ठिकाणचे आवरण. आता अज्ञान चैतन्याला आवरण करतं किंवा विषय करतं, बरोबर आहे ना? याचा अर्थ काय? तर चैतन्य कसं आहे? मूळ चैतन्य सच्चिदानंद रूप आहे आणि चैतन्याचं सच्चिदानंद रूपाने म्हणजे सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप असणाऱ्या चैतन्याचं सद्रूपत्वाने, चिद्रूपत्वाने, आनंदत्वाने ज्ञान होऊ न देणं. ज्ञान झालं नाही का हेच म्हणायचं का अज्ञानाचं काय आहे? त्या चैतन्यावर आवरण आहे. यालाच म्हणायचं चैतन्याच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण. अज्ञानाचं आवरण झालं कशावरून? तर त्याला सच्चिदानंद रूपाने आत्म्याचं ज्ञान होऊ न देणं हेच त्या अज्ञानाचं त्या सच्चिदानंद रूपाला आवरण करणं आहे. चैतन्याचे सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणे हेच अज्ञानाचे चैतन्याच्या ठिकाणचे आवरण. ते आवरण घटादी जड वस्तूच्या ठिकाणी असण्याची जरुरी नाही. आता हे अज्ञानाचं आवरण आहे ना, त्यांनी काय सांगितलं? घटाच्या ठिकाणी अज्ञानाने आवरण राहतं. ते म्हणतात वास्तविक अज्ञान आणि आवरण कोणाच्या ठिकाणी राहतं? चैतन्याच्या ठिकाणी. घटाच्या ठिकाणी ते अज्ञान आणि आवरण नसतं. परंतु आम्ही म्हटलो की अज्ञान आणि आवरण कोणाच्या आश्रयाने राहतं? घटाच्या आश्रयाने. ते कसं बोललो आम्ही त्याचं स्पष्टीकरण सांगतात. हा काय म्हणतो? त्यावेळेला चिदाभासाची शंका का केली नाही याचं स्पष्टीकरण सांगतं. आता ह्यांच्यावर जबाबदारी काय पडली? घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण असतं असं आम्ही जे म्हटलो तेही म्हणणं आमचं काय आहे? बरोबर आहे. आणि अज्ञान आणि आवरण हे जडाला कधी आश्रय होत नसल्यामुळं, आहे की नाही, ते घटाच्या ठिकाणी राहणं शक्य नाही. मग बरोबर आहे की नाही? जडाला आश्रय होत नाही. मग या ठिकाणी हे अज्ञान आणि आवरण कोणाच्या आश्रयाने राहतात? चैतन्याच्याच आश्रयाने राहतात. हे जरी खरं असलं, चांगलं लक्षात घ्या, हे जरी खरं असलं तरी अज्ञान आणि आवरण घटाच्या ठिकाणी आहेत असं आम्ही जेव्हा म्हणतो त्या म्हणण्यापाठीमागं आमचा काय अभिप्राय आहे, आमचा काय भाव आहे हे तू चांगलं समजावून घे असं श्रीगुरु शिष्याला सांगतात. चांगलं लक्षात येते ना?
चैतन्याचे सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणे हेच अज्ञानाच्या ठिकाणचे आवरण. ते आवरण घटादी जड वस्तूंच्या ठिकाणी असण्याची जरुरी नाही. आणि ते म्हणतात आम्ही जरी म्हटलं की अज्ञानाने आवरण घटाच्या ठिकाणी आहेत, तर ते अज्ञान आणि आवरण हे कोणाच्या आश्रयाने राहतात? कुटस्थ चैतन्याच्याच आश्रयाने राहतात. आणि विषय कोणाला करतात? त्या चैतन्यालाच त्या ठिकाणी ते विषय करतात. अज्ञान आणि आवरण घटादी ठिकाणच्या ठिकाणी असण्याची जरुरीसुद्धा नाही. कारण जड वस्तू स्वभावताच आवृत्त म्हणजे ज्ञानशून्य आहे. कारण ते म्हणतात त्याच्या ठिकाणी घटमुळीच काय आहे? जड आहे. आणि मग त्या जड वस्तूच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण वेगळं असण्याची काही गरजही नाही. अज्ञान आणि आवरण घटाच्या ठिकाणी असण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी त्यांना एक उपपत्ती किंवा उदाहरण देतात. आणि ते उदाहरण असं देतात, ज्याप्रमाणे एक कारण का म्हणतात, जी जड वस्तू असते ना ती स्वभावताच आवृत्त असते. म्हणजे तिच्या ठिकाणी अगोदरच आवरण असतं, त्याच्यामुळे पुन्हा तिच्यावर आवरण झालं पाहिजे अज्ञानाची याची गरजच नाही. जड वस्तू म्हणली का ती स्वाभाविकपणे, जसं मिरेच्या ठिकाणी तिखटपणा हा काय आहे? स्वाभाविक आहे की नाही. आणि साखरेच्या ठिकाणी आंबटपणा हा जसा स्वाभाविक आहे त्याप्रमाणे म्हणजे गोडपणा आहे की नाही, त्याप्रमाणे याच्या ठिकाणी कशाच्या ठिकाणी? जड वस्तूच्या ठिकाणी हे आवरण हे काय आहे? स्वाभाविकच आहे. जड वस्तू स्वभावताच आवृत्त आहे. म्हणजे आवृत्त आहे म्हणजे ज्ञानशून्य. जड वस्तूला स्वतःचंही ज्ञान नाही आणि इतरांचंही ज्ञान नाही. आता यासाठी अजून सांगतात, ज्याप्रमाणे एखादी गुप्त गोष्ट कोणी बोलेल म्हणून त्याचे तोंड बांधणे योग्य आहे, मुख्याचे तोंड बांधण्याची जरुरी नाही. जर समजा आपली एखादी गोष्ट आपली गुप्त गोष्ट आहे आणि ती जर आपल्या एखाद्या ज्याला वाचा आहे अशा जर मित्राला माहीत असेल तर आपण त्याचं तोंड काय करतो? बंद करतो. तोंड बंद केलं पाहिजे, कारण हा त्याचं काय करील? त्या गुह्य गोष्टीचं प्रकाशन करील. परंतु एखाद्या मुख्य व्यक्तीला जर ही गोष्ट माहीत असेल तर त्याचं तोंड दाबण्याची गरज आहे का? त्याचं तोंड दाबण्याची गरज नाही, कारण त्याला बोलताच येत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी जी जड वस्तू आहे ती स्वभावताच काय आहे? आवृत्त आहे, कारण ती जड आहे. जड त्यालाच म्हणतात की ज्याला स्वतःचंही ज्ञान नाही आणि इतरांचंही ज्ञान. त्या वस्तूला आवरण करण्याची गरज आहे का? जड वस्तूला आवरणाची आवश्यकता नाही, कारण तिच्या ठिकाणी आवरण असण्याची जरुरी नाही. त्याप्रमाणे घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि त्याच्या आवरण असण्याची जरुरी नाही, हे सर्व खरे. आता तू जे सांगितलं होतं त्या म्हणण्याप्रमाणे खरोखर घट हा स्वभावताच जड असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण असण्याची गरज नाही. आणि मग तुम्ही कशाला म्हटले का घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण आहे? अशी शंका येईल काच की नाही? ते म्हणतात तू म्हणतो हे सगळं खरं असलं तरी माझंही पण काय आहे? खरंच आहे की नाही. मी सुद्धा त्यावेळेला जे विधान केलेलं आहे ना, काय एकदा मनुष्य एक गृहीत कृत्य धरून चर्चेला बसला की त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा माघार घेता कामा नये, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी ते गुरुजी म्हणतात मी जे काही विधान केलं तेही विधान बरोबरच आहे. तसा तुझा अभिप्राय आहे, त्यावेळेला तू शंका का केली नाही? तो म्हणतो मला वाटलं की ते अज्ञान आणि आवरण चैतन्याच्याच आश्रयाने, परंतु तो अभिमान काय केला? चिदाभासाने धारण केला. बरं, चिदाभासाने तरी अभिमान कसा धारण करील? तर तो म्हणतो चिदाभास हा चैतन्याचा असल्यामुळे तो चेतन आहे, आणि चेतन असणारा चिदाभास चेतनाच्या आश्रयाने असणारं अज्ञान आणि आवरण याचा अभिमान धारण करणं शक्य आहे. म्हणून त्यावेळेला मला शंका आली नाही. मला अगदी योग्य वेळेला शंका आली की ज्या वेळेला मला इतकी झोप आली की शंका काय चालली हे सुद्धा कळलं नाही. तर ते सांगतात की अशा वेळेला तुम्ही जेव्हा म्हणतात की घटाच्या आश्रयाने अज्ञान आणि आवरण राहिलं असं जेव्हा तुम्ही म्हणतात तर जड जडाला अधिष्ठान होईलच कसं? आश्रय होईलच कसं? असं मला वाटलं. म्हणून तो म्हणतो मी जी शंका केली ती शंका योग्य वेळेला केलेली आहे. मग तो म्हणतो तुमच्या विधानाची वाट काय? कोणतं विधान? अज्ञान आणि आवरण हे कोणाच्या आश्रयाने राहिलं? घटाच्या आश्रयाने. घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण आहे असं जे तुम्ही विधान केलं त्याची वाट काय? ते म्हणतात त्याचं असं आहे. आम्ही जे विधान केलं ते का केलं ते सांगतात. का वास्तविक आहे त्या घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण राहण्याची सुद्धा गरज नाही. जसं मुका मनुष्य आहे त्या मुक्या माणसाचं काय तोंड दाबण्याची गरज नाही, त्याप्रमाणे जर बोलका मनुष्य असेल तर तोंड दाबण्याची गरज आहे. तसं मूळ स्वभावताच त्या ठिकाणी काय आहे? अज्ञान आणि आवरण आहेच आहे, तर त्यामुळे त्याला पुन्हा आवरण करण्याची दुसरी काही गरज नाही. असं हे सगळं खरं असलं, परंतु चैतन्याश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करून आवश्यकता नसताही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपतः जड पदार्थासही आवरण करते.
आता म्हणतात तू म्हणतो हे बरोबर आहे, परंतु वास्तविक अज्ञान आणि आवरण हे घटाच्या ठिकाणी स्वाभाविकच आहेत, त्यांना वेगळं आवरण अज्ञानाने आवृत्त करण्याची आवश्यकताच नाही. परंतु हे अज्ञान म्हणजे काय आहे? हे अज्ञान हे अघटित घटना करणारं, त्या अज्ञानाचा स्वभावच असा आहे. कोणत्या? मूळ अज्ञान चैतन्याच्या आश्रित राहतं, पण चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा स्वभाव आहे की ज्या वेळेला ते त्या चैतन्याच्या आश्रयाने राहतं आणि चैतन्यालाच विषय करतं किंवा आच्छादित करतं, परंतु ते एवढंच करून ते थांबत नाही. त्या चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा स्वभाव आहे की ते चैतन्याला तर आवृत्त करतं, परंतु त्या चैतन्यापासून उत्पन्न झालेल्या म्हणजे चैतन्याचं इथं त्यांनी लिहिलं चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे त्या चैतन्यामध्ये भासणारे जे पदार्थ आहे, त्याच्यामध्ये असणारे जे पदार्थ आहे त्या पदार्थांना देखील, बरोबर आहे ना, चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या पदार्थांना देखील ते काय करतं? आवरण करतं. आवरण करण्याची गरज नाही, परंतु त्या अज्ञानाचा स्वभाव आहे ज्या चैतन्याच्या आश्रयाने राहतं त्या चैतन्याला तर आश्रय करतं, पण त्या चैतन्याच्या ठिकाणी असणारे दुसरे पदार्थ आहेत त्या पदार्थांनाही ते काय करतं? आवरण करतं किंवा आच्छादित करतं. तुम्ही म्हणाल कसं करतं? हा चैतन्याचा काय आहे? स्वभाव आहे, आणि स्वभाव दुरतिक्रम, हा स्वभावाचं काय कोणी उल्लंघन करत नाही. तुम्ही म्हणाल की दही आंबट कसं काय? दह्याचा काय आहे? स्वभाव आहे. मिरया तिखट कशा काय? त्याचा तो काय आहे? स्वभाव आहे. अज्ञान चैतन्याला आवृत्त करील हे बरोबर आहे, परंतु जड पदार्थाला कसं काय, घटाला कसं काय आवरण होईल? हा त्या अज्ञानाचा स्वभावच आहे की ते ज्या चैतन्याच्या आश्रयाने राहतं त्या चैतन्याला तर आवृत्त करतं, परंतु त्या चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या इतर जड पदार्थ दुसऱ्या त्या जड पदार्थांनाही ते आवरण करण्याचा त्याचा स्वभाव आहे. आता यासाठी उदाहरण देतात. आपल्याला वाटेल की नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तुस्थिती, लगेच तुम्ही म्हटले की अज्ञानाचा स्वभाव आहे, हे तुमचंच गृहीत कृत्य. असं कधी होईल का? जो पदार्थ ज्याच्या आश्रयाने ज्या चैतन्याच्या आश्रयाने राहतो त्याला आवरण करील, पण गरज नसताना दुसऱ्या पदार्थांनाही तो आवृत्त करतो, हे तुमच्या विधानाचा अर्थ काय? अशी जर शंका आली तर ते सांगतात आम्ही तुला एक दृष्टांत सांगतो, उदाहरण सांगतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. ते कसं सांगतात बघा. त्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करून आवश्यकता नसताही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपतः जड पदार्थाचंही आवरण करते. आता बघा, दीपप्रकाशावर आवरण घातले असता त्या दीपप्रकाशाने भासणाऱ्या दुसऱ्या अप्रकाशित वस्तूवरही निरपेक्ष आवरण पडते असा प्रत्यक्ष अनुभव आहे. आता ही गोष्ट ते आपल्याला अनुभवाने सांगतात. जसं या ठिकाणी एक दिवा आहे, बरोबर ना, दीपप्रकाश म्हणजे दिव्याचा प्रकाश आहे. आता दिव्याच्या प्रकाशामुळे आपल्याला ह्या सर्व वस्तू दिसतात, बाहेरच्या घटादी सर्व वस्तूंचं आपल्याला ज्ञान होतं. जर समजा एखाद्याने आवरण कुठं घातलं? दीपप्रकाशावर आवरण घातलं, तर आता काय केलं? त्या दिव्याला आच्छादित केलं की नाही? त्या आवरणाने कोणाला आच्छादित केलं? दिव्याला आच्छादित केलं. मग दिव्याला आच्छादित केलं आणि बाकीचं जरी दिव्याचा प्रकाश झाला तरी घटपटादी तुम्ही असणाऱ्या सर्व पदार्थांचं ज्ञान होतंच की नाही, बरोबर ना? त्या अज्ञानाच्या आवरणाचा असा स्वभाव आहे की ज्याच्या आश्रयाने राहतं त्यालाच आच्छादित करतं का त्या चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या जड पदार्थांनाही आवरण करतं, दुसऱ्याही जड पदार्थांना आवरण करतं. कसं? या ठिकाणी दिवा आहे आणि दिव्याच्या समोर एखादा पडदा धरला, त्या पडद्यामुळं आता त्याने कोणाला आवृत्त केलं? दिव्याला आवृत्त केलं का त्या दिव्याच्या साह्याने दिसणारे जेवढे पदार्थ आहेत त्या पदार्थांनाही आवृत्त केलं? कसं काय झालं? झालं का नाही हे सांगा. ही गोष्ट अनुभवाची आहे की नाही? हा सगळ्यांचा काय आहे? अनुभव आहे की ज्या वेळेला चैतन्याच्या आश्रित राहणार आपलं दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणारे जे पदार्थ आहेत, ज्या वेळेला दिव्यावर आवरण होतं त्यावेळेला ते दिव्यालाच आच्छादित करीत नाही, तर दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणाऱ्या सर्वच पदार्थांना काय करून टाकतं? ते आवृत्त आच्छादित करून टाकतं, त्यांचं ज्ञान होऊ देत नाही. असं त्या पडद्याने केलं की नाही? त्याचप्रमाणे ह्या चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा स्वभाव आहे की ज्या वेळेला ते त्या चैतन्यालाच आवरण करतं, पण चैतन्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणारे जे घटपटादी पदार्थ त्यांना देखील ते काय करून टाकतं? आवृत्तच करून टाकतं. आवृत्त करतं म्हणजे त्यांचं ज्ञान होऊ देत नाही. ही गोष्ट लक्षात आली ना? दीपप्रकाशावर आवरण घातले असता दिव्या झाकून टाकला, तर दिव्याच्या प्रकाशावर काय केलं? आवरण केला असता त्या दीपप्रकाशाने भासणाऱ्या
त्या दिव्याच्या प्रकाशाने ज्या भासमान होणाऱ्या पदार्थ आहे, अप्रकाशित वस्तूवरही निरपेक्ष आवरण पडते. वास्तविक त्याला निरपेक्ष गरज आहे का आता काही त्याची? ते मूळ वस्तू काय आहे? जडच आहे, तरीसुद्धा त्याच्यावर आवरण पडतं. त्या जडाला आवरण करण्याची काही गरज आहे का? का मूळच ते काय आवृत्त आहे, तरीसुद्धा ह्या अज्ञानाचा चैतन्याच्या आश्रयाने राहतं, चैतन्याला आवृत्त करतं. आणि निरपेक्ष म्हणजे काही कारण नसताना देखील त्या जड पदार्थांना देखील ते आच्छादित करतं. याचं कारण काय? स्वभाव. कोणाचा स्वभाव आहे? हा अज्ञानाचा असा स्वभावच आहे. स्वभाव म्हटलं की संपलं, आहे की नाही? स्वभाव म्हणजे त्याचं काय आहे? तो जो त्याला सोडून कधी राहणार नाही. अज्ञानाचा हा मूळचा काय आहे? स्वभावच आहे. त्याप्रमाणे चैतन्याश्रित अज्ञान चैतन्यास आवरण करून चैतन्याश्रित असणाऱ्या घटादी जड वस्तूसही आवरण करते. मग जसं त्या दिव्याचं उदाहरण सांगितलं, आहे की नाही? दिव्याला आच्छादित केलं की ते काय करतं? दिव्याला तर आच्छादित करतं, दिव्याला तर आवरण करतं, पण कारण नसणाऱ्या दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणाऱ्या दुसऱ्या घटपटादी पदार्थांनाही काय करतं? ते आवृत्त करतं. तसंच चैतन्याच्या आश्रित असणारा अज्ञान चैतन्याला तर आच्छादित करतं, पण चैतन्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणाऱ्या दुसऱ्याही पदार्थांना आवृत्त, घटपटादी पदार्थांनाही ते आवृत्त करतं. चैतन्याश्रित असणाऱ्या घटादी जड वस्तूचे आवरण करते. म्हणून बघा, म्हणून आम्ही म्हणतो, म्हणून घटाश्रित अज्ञान व तत्कृत आवरण आहे असे सांगितले. म्हणून आम्ही कोण समर्थन कोण करतं? हे स्पष्टीकरण कोण करतात? शिष्य का गुरु? गुरु करतात. की अशा प्रकाराने आम्ही काय म्हटलं की काय हे जे घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि अज्ञानकृत आवरण राहतं. आवरण राहतं म्हणजे आवरण हे चैतन्याच्या, आपलं अज्ञान हे चैतन्याच्याच आश्रयाने राहतं, परंतु जसं ते चैतन्याला आवृत्त करतं त्याचप्रमाणे चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या घटादी पदार्थांना देखील आवृत्त करतं. या आशयाने, या अभिप्रायाने आम्ही शब्द कोणता वापरला? घटाश्रित अज्ञान. अज्ञान हे कोणाच्या आश्रयाने राहतं? घटाच्या आश्रयाने. घटाला अज्ञात ठेवतं की नाही? घटाचं ज्ञान होऊ देतं का? नाही. ज्ञान का होऊ देत नाही? तर त्या घटाला त्यांनी काय केलेले? आच्छादित केले. म्हणून आम्ही काय म्हणतो? घटाश्रित अज्ञान आणि तत्कृत म्हणजे काय? त्याने केलेले. त्याने म्हणजे कोणी केलेलं? अज्ञानाने केलेलं. तत्कृत नाम अज्ञानकृत आवरण आहे. त्या सर्व नामाचा अर्थ जर चांगल्या प्रकाराने कळायचा असेल तर काय केलं पाहिजे? व्याकरण केलं म्हणजे फक्त सर्वनाम काय आहे ते कसं चालतं एवढंच कळतं. खरा अर्थ शंकरानंदीशिवाय कळत नाही, गीता भाष्याशिवाय कळत नाही. संस्कृत वाङ्मयामध्ये कोणती आपण टीका टिप्पणी जेव्हा पाहतो त्यावेळेला ते सर्वनामाचं खूप महत्त्व आहे. आणि मग त्यावेळेला तत्कृत नाम अज्ञानकृत कसं हे आपल्याला कळेल. इथं एवढ्याच परत कळेल की अज्ञानकृत, तत्कृत म्हणजे अज्ञानकृत. घटाश्रित अज्ञान व तत्कृत आवरण आहे. म्हणजे घटाच्या आश्रयाने कोण आहे? अज्ञान आणि तत्कृत नाम अज्ञानकृत आवरण आहे असे सांगितले. असो, आता ते म्हणतात ही जी गोष्ट आहे ही आता इथपर्यंत लक्षात आली ना चांगली, मग आता ही इथपर्यंतच राहू द्या, उद्या पुढचं पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की. आता इथून पुढचा जेवढा विषय होईल